लाडकी बहीण योजनेअंतर्गत 20 एप्रिलची तारीख होऊन गेली तरी देखील लाडक्या बहिणींना अजून GR देखील आलेला नाही। म्हणजे एवढं फिक्स आहे की लाडकी बहीण योजनेचा यावेळीचा हप्ता देखील 25 तारखेच्या पुढे जाणार आहे। मग 25च्या पुढे जर वितरण करायचं असेल तर यावेळी काहीही करून आमच्या खात्यावरती 21वा आणि 22वा दोनही हप्ता एकत्रित द्या, अशीच मागणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची आहे। आणि ही मागणी आपण नक्कीच सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, कारण आता लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणणं खूप जास्त गरजेचं झालं आहे। लाडक्या बहिणींना मागील 5-6 महिन्यांपासून योजनेचे हप्ते अजिबात वेळेवर मिळत नाही आहेत। ज्या त्या महिन्याचा लाभ ज्या त्या महिन्यामध्ये द्यावा, एवढी सोपी काही ती मागणी राज्यातील सर्व महिलांची असताना आपण पाहिलं की मागील महिन्याचा अर्थातच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 28-29 म्हणजेच की जवळपास मार्च महिना संपायच्या वेळी जमा झाला। आणि त्याच पद्धतीने आता मार्च महिन्याच्या हप्त्याची वितरण देखील 20 तारीख होऊन गेली, अजूनही GR नाही। म्हणजे हे 25 तारखेच्या पुढे जाणार, म्हणजेच की यावेळी देखील वितरण शेवटच्या आठवड्यामध्येच येणार आहे। मग वितरण जर उशिरा होते तर यावेळी तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 महिन्यांचा लाभ अर्थातच 21वा आणि 22वा हप्ता एकत्रित 3000 रुपये द्यावेत। आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना मे महिन्यापासूनचे जे काही वितरण असणार आहे ते वितरण प्रत्येक महिन्याचा लाभ ज्या त्या महिन्यामध्ये वितरित करणे आवश्यक असणार आहे। आणि याबाबत सरकारने गांभीर्यपूर्वक दखल घेऊन लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेणं खूप जास्त गरजेचं असणार आहे। वारंवार आपण व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। सरकारच्या वतीने अथवा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ज्या काही नवीन अपडेट येतील त्या नवीन अपडेट लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचे काम देखील आपल्या पेजच्या आणि चॅनलच्या माध्यमातून आपण रेग्युलर करतो। म्हणून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की जेव्हापासून राज्यामध्ये आचारसंहिता लागली मागील वर्षी 2025च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये, तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणास मोठ्या प्रमाणावर विलंब व्हायला लागला। खरं पाहायला गेलं तर नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर जिल्हा परिषदा पंचायत समित्या, त्याच्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या। आणि या सर्व निवडणुका झाल्यामुळे राज्यात आता कोणत्याही प्रकारच्या निवडणूक होणार नाही। आणि ही निवडणूक नसल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना विसरत चाललंय का, असे देखील लाडक्या बहिणींच्या मनात येत आहे। या आधीच्या देखील व्हिडिओमध्ये आपण याबाबत स्पष्टता दाखवली आहे की लाडक्या बहिणींनो घाबरून जायचं नाही, योजनेचे पैसे हे बंद होणार नाहीत। अनेक लाडक्या बहिणींना वाटलं की खरंच योजना बंद होती का काय, आता आमच्या खात्यावरती पैसे येणार का नाही, तर असं काही होणार नाहीये। पुढील वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी 26,500 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच की पुढील वर्षभर तरी लाडकी बहीण योजना चालणार आहे। मग जर निधीची तरतूद होते, याद्या बनतायत, मग लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरती वितरणास विलंब का होतोय, तर याबाबत सरकारच्या वतीने अथवा महिला व बालविकास विभागाच्या वतीने बोललं जात आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या ई-KYC दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणि ह्या ई-KYC दुरुस्त करणाऱ्या महिलांना देखील योजनेच्या लाभासाठी पात्र करण्यात येत आहे। आणि या पात्र करण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत आहे। आणि म्हणूनच काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण योग्य वेळी होत नाही आहे। परंतु या संदर्भात दुरुस्ती करून लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये देणं खूप जास्त गरजेचं असणार आहे। कारण अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचा लाभ प्रत्येक महिन्याला मिळाल्यास लाडक्या बहिणी त्या ठिकाणी त्यांच्या पैशांचे नियोजन करू शकतात। हे 1500 रुपये खूप जास्त महत्त्वाचे आहेत, हे आमच्या खात्यावरती थेट वितरण होत असतं। आणि या योजनेच्या निधीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुलांचं शिक्षण असेल किंवा आम्ही आमचा घर खर्च असेल, अशा विविध बाबींसाठी आम्ही हा खर्च करतो किंवा हे पैसे वापरतो। आणि म्हणून जर हप्ता ज्या त्या महिन्याला मिळाला तर आम्ही याचे अजून चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकू आणि या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकू, असे देखील राज्यातील लाडक्या बहिणी वारंवार सांगत आहेत। आणि म्हणून सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये देणं एवढा एक सोपा निर्णय असणार आहे। योजना खूप चांगली आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवली आहे। आता यापुढे नियमितता आणून ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिल्यास अजूनच क्रांतिकारी पद्धतीने योजना राज्यात पुढील काळात देखील चालू राहील। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील काय वाटतं की लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा ज्या त्या महिन्यामध्ये देणं गरजेचं असल्यास नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांची संख्या असल्यास
सरकार या बाबीची दखल घेऊन तो निर्णय देखील घेत असतं। आता व्हिडिओच्या मुद्द्याचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आता 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित द्यावेत। आता काय झाले, आता मार्च महिना हप्ता वितरणाचा विषय सोडून द्या, आता एप्रिल महिना देखील जवळपास संपत आलाय। आता तुम्ही 2 महिन्यांचा लाभ एकत्रित वितरण करा आणि मे महिन्यापासून ज्या त्या महिन्याचा लाभ ज्या त्या महिन्यामध्ये द्या, बस एवढीच काही ती सोपी मागणी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही आणली, ई-केवायसी लाडक्या बहिणींनी केली, ई-केवायसी करून अटी निकषांमध्ये महिला पात्र ठरल्या आणि मग त्या महिलांना योग्य पद्धतीने प्रत्येक महिन्याचा लाभ प्रत्येक महिन्याला देणं हे सरकारचं कर्तव्य आणि त्यामुळे सरकारने देखील याबाबत थोडीशी दखल घेऊन या योजनेमध्ये नियमितता आणल्यास अजूनच चांगल्या पद्धतीने लाडकी बहीण योजना कार्यरत होईल। आता अंतिम आठवडा आहे, लक्षात घ्या, हा आठवडा म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये आलोय आपण एप्रिल महिन्याच्या, परंतु लाडक्या बहिणींना अजून त्या ठिकाणी 1500 रुपये मार्च महिन्याचेच मिळाले नाहीत। मग मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये सरकारकडे लाडक्या बहिणींचे अथवा महिलांचे पेंडिंग आहेत। मग सरकारने या बाबींची दखल घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ह्या 1500 आणि 1500 3000 रुपयांचे वितरण केल्यास त्या ठिकाणी लाडक्या बहिणी देखील समाधानी असणार आहेत आणि पुढील महिन्यापासून 1500 रुपये तुम्ही ज्या त्या महिन्यामध्ये दिल्यास योग्य पद्धतीने लाडकी बहीण योजना राज्यामध्ये कार्यरत होईल। जर निधी आहे, जर तरतूद केली आहे तर सरकारला वितरण करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये। फक्त सरकारने याची दखल घेऊन लाडक्या बहिणींना हे वितरण करणे गरजेचं असणार आहे। पुढचा मुद्दा म्हणजे महिला नाराज आहेत आणि वितरणाची अपडेट येत नसल्यामुळे अनेक महिला वारंवार आम्हाला देखील विचारतायत, मेसेज करतायत, कॉल करतायत की आमच्या खात्यावरती 1500 रुपये का आले नाहीत, योजना बंद झाली आहे का, मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले का। कारण अनेकांनी सांगितले की वितरण झाले 1500 रुपये, तर लाडक्या बहिणींना एक गोष्ट आधी क्लिअर करतो की वितरण असे अचानक होत नसते। या संदर्भात GR येतो, GR आल्यानंतर आपल्या महिला व बालविकास मंत्री स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करतात आणि त्यांनी पोस्ट केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्षात वितरण सुरू होतं। सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांची संख्या देखील घटल्यामुळे 1, 2 आणि 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येऊन जातात, जे पूर्वीच्या काळामध्ये 4-5 दिवस लागायचे। आता एवढे दिवस वितरणास लागत नाही, साधारणपणे 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण महिलांच्या खात्यावरती होते आणि म्हणून आता जर सरकारने 25 तारखेच्या आधी GR आणला तर त्या ठिकाणी आमची मागणी हीच असणार आहे की 2ही हप्त्यांचे वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्रित करावे आणि जेणेकरून पुढील महिन्यापासून योजना परत आहे या जागेवरती किंवा पूर्वपदावर येऊन ज्या त्या महिन्याचा लाभ ज्या त्या महिन्यात मिळाल्यास योग्य पद्धतीने लाडकी बहीण योजना राज्यामध्ये कार्यरत राहणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2 कोटींच्या आसपास महिलांना लाभ मिळतो आणि म्हणूनच 2 कोटी कुटुंबावर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाडकी बहीण योजना कार्यरत होत असल्यामुळे चांगला रिस्पॉन्स देखील या ठिकाणी महिलांनी देखील दिला आहे। आपल्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ असेल वारंवार सांगतं की लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आहोत आणि लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। मग सरकारने या बाबींची योग्य पद्धतीने दखल घेऊन लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणल्यास लाडक्या बहिणींना योग्य पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासोबतच नवीन ई-केवायसी बाबत एक सरकारने दखल घ्यावी अशी मागणी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून करतोय आणि नक्कीच करत राहू जोपर्यंत सरकार याबाबत निर्णय घेत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त आपली व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि योजनेच्या पुढील सर्व अपडेटसाठी आणि पुढील सर्व आपल्या गोष्टींसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून देखील नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।